देशाच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून केंद्र शासन पुरस्कृत योजना PMFME अर्थात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कृषी विभागामार्फत राबवली जात आहे। या योजनेमध्ये नाशवंत फळपिके, कोरडवाहू फळे, भाजीपाला, अन्नधान्य, तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, मसाला पिके इत्यादीवर आधारित उत्पादने, दुग्ध व पशु उत्पादने, सागरी उत्पादने, वन उत्पादने इत्यादी सर्व प्रकारच्या नवीन किंवा कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडित अर्थसहाय्य दिले जात आहे। अन्न प्रक्रिया उद्योगांच्या असंघटित क्षेत्राला संघटित करणे आणि सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे, ज्यामुळे नवीन उद्योजकांना चालना मिळेल आणि पर्यायाने त्यांच्या उत्पादनामध्ये वाढही होईल। तर आज येथे आपण कृषी विभागाच्या PMFME योजनेत लाभ घेतलेल्या लातूर येथील श्री धीरज कुमार भनगिरे यांच्या पापड उद्योगाबद्दल माहिती घेऊया। पापड हा भारतातील सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे। पापड हे देशाच्या जवळजवळ प्रत्येक भागात खाण्यासाठी वापरले जाते। पापड व्यवसाय तुम्ही कमी खर्चातही सुरू करू शकता। त्याची मागणी केवळ शहरांमध्येच नाही तर खेड्यांमध्येही वाढली आहे। पापड सर्वांनाच खूप आवडतात। हा व्यवसाय करणे खूप फायदेशीर ठरू शकते। पापड हे विविध गोष्टींपासून बनवले जातात, मग त्या डाळी कोणत्याही असू देत, उडीद, हरभरा, मूग, बटाटे, साबुदाणा, रवा इत्यादी। त्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रकारचे पापड बनवण्याचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यानुसार तुम्ही साहित्य मागवू शकता। उदाहरणार्थ, जर तुम्ही तांदळाचे पापड किंवा साबुदाण्याचे पापड किंवा इतर काही बनवत असाल तर तुम्हाला आवश्यकतेनुसार साहित्य निवडावे लागेल। आता आपण उडीद डाळीचे पापड बनवण्याची प्रक्रिया पाहूया। त्यासाठी पुढील साहित्याची आवश्यकता लागेल: उडदाची डाळ, काळी मिरी, लाल मिरची, मीठ, हिंग, तूप किंवा तेल, सोडियम बायकार्बोनेट, पाणी इत्यादी। जर तुम्हाला मशीन सोबत काम करायचे असेल तर तोही एक चांगला पर्याय आहे। याशिवाय तुम्ही हातानेही काम करू शकता। पापड हातानेही अगदी सहज बनवता येतात, पण त्यासाठी जास्त वेळ लागतो। त्यामुळे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण मशीनचा वापर करतो। पल्वरायझर मशीन, फ्लोअर मिल मशीन, पापड बनवण्याचे यंत्र, ड्रायर, पॅकिंग मशीन इत्यादी। पापड बनवण्याची प्रक्रिया। पापड बनवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे। जर तुम्ही मोठे उद्योग करत असाल तर यासाठी तुम्ही सपोर्ट स्टाफ घेऊ शकता। पापड विविध डाळींपासून बनवता येतात। बहुतेक उडीद डाळ पापड तयार करण्यासाठी वापरली जाते। उडीद डाळ ग्राइंडर मशीनमध्ये टाकून बारीक केली जाते। त्यानंतर मिक्सिंग मशीनच्या साहाय्याने त्यात आवश्यकतेनुसार मीठ, मसाले इत्यादी पदार्थ टाकून मिक्स करावे। आवश्यकतेनुसार पाणी टाकावे। यानंतर त्यातून थोडे पीठ काढून त्या कणकेचा गोल गोळा करून पापड मशीनमध्ये ठेवा। इलेक्ट्रिक प्रेस मशीनच्या यंत्रात ठेवण्यापूर्वी कणकेच्या वरच्या भागात थोडेसे तेल वापरले जाऊ शकते, त्यामुळे ते मशीनला कणिक चिकटणार नाही। प्रेसिंग मशीनच्या साहाय्याने पापड लाटून उन्हात वाळवायला ठेवले जातात। जर तुमच्याकडे ड्रायर मशीन असेल तर पापड उन्हामध्ये वाळत ठेवण्याची गरज पडत नाही। पापड सुकल्यानंतर 20-40 पापड एका पॅकेटमध्ये टाकून पाऊच सिलिंग मशीनच्या मदतीने पॅक करून बाजारात विकता येतात। पापड उद्योगाला मॅन्युअली, सेमी ऑटोमॅटिक युनिट, फुल ऑटोमॅटिक युनिट इत्यादी भागांमध्ये विभागले जाऊ शकते। नमस्कार, माझं नाव धीरज कुमार पांडुरंगराव भनगिरे आहे। मी मातोश्री फूड्स अँड स्पायसेस या नावाचा व्यवसाय लातूरमध्ये गेले 5 ते 7 वर्ष झालं करत आहे। आणि ज्या पद्धतीने मला PMFME या स्कीमचा माहिती मिळाली त्या माहितीच्याद्वारे मी कृषी विभाग लातूर यांच्याशी संपर्क साधला आणि त्या अनुषंगानं जो कृषी विभागानं मला पैशाच्या स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपामध्ये जी मदत केली आहे ती माझ्यासाठी खूप लाभदायी ठरलेली आहे। पापड उद्योग सुरू करण्यासाठी जागेचा विचार केल्यास हे काम तुम्ही एका खोलीतही सुरू करू शकता। तुमच्या घराच्या छतावर किंवा अंगणात देखील तुम्ही पापड आरामात सुकवू शकता। साधारणपणे आपल्याला 70 ते 80 चौरस मीटर एवढी जागा लागते। हा उद्योग मोठ्या प्रमाणावर उभारू इच्छित असाल तर अंदाजे 200 ते 250 चौरस मीटर एवढी जागा लागते।
आपला व्यवसाय कोणत्या स्तरावर आहे त्यावर पापड उद्योगाचा खर्च अवलंबून आहे. आपण हा व्यवसाय मशीनचा वापर न करता सुरू करण्याचा विचार करत असाल तर आपल्याला 5 ते 10 हजार रुपयापर्यंत खर्च येतो. तुम्ही हा व्यवसाय मशीन आणि प्रॉपर सेटअप लावून करायचा असल्यास जवळजवळ 1 लाख रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो. तसेच तुम्ही सुरुवातीला कमी पैसे खर्च करून नंतर मशीनच्या साहाय्याने आपल्या व्यवसायाची वाढ करू शकता. यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आता बघितलेल्या लाभार्थ्याप्रमाणे आपण देखील PMFME योजनेची मदत घेऊन यशस्वी उद्योजक होऊ शकता. PMFME योजनेमार्फत सर्व प्रकारच्या नवीन व कार्यरत अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक क्रेडिट लिंक सबसिडी दिली जात आहे. तर जास्तीत जास्त उद्योजक, शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, भागीदारी संस्था, शेतकरी उत्पादक गट, कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट, सहकारी अथवा शासकीय संस्था यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे कृषी विभागामार्फत आपणा सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. योजनेची सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून त्यासाठी संकेतस्थळे www.pmfme.mofpi.gov.in आणि www.krishi.maharashtra.gov.in तसेच बीज भांडवलाचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्यांनी ग्रामीण भागासाठी www.nrlm.gov.in या संकेतस्थळावरील NRLM पोर्टलवर आणि शहरी भागासाठी www.nulm.gov.in या संकेतस्थळावरील NULM पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा. संगणकासोबतच मोबाईलवरून देखील अर्ज सादर करता येईल. एकाच लाभार्थ्याला योजनेअंतर्गत सर्व घटकांचा लाभ घेता येईल. संपर्क आपले नजीकचे कृषी कार्यालय, PMFME योजनेअंतर्गत निवडलेले जिल्हा संसाधन व्यक्ती, DRP. धन्यवाद.